येतात विचार बघा एवढे सगळे पण ऐकायला का उद्या मंगलाष्टिका चालू आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे पोळा, तर त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना पहिलं तर पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. आज पोळा असल्यामुळे आपल्याला जायचे नारळ फोडायला. आता हे नारळ काही 1-2 नाही बरं का, पिशवी भरली मी एवढी. जेवढे देव आहेत गावात, मारुती मसोबा आहे ते भरपूर देव असते, तेवढ्याला आपल्याला नारळ फोडायला जायचंय. तर मग चला, तर आम्ही अगोदर आलो महादेवाच्या मंदिरला नारळ फोडायला. तिकडे दौल पण आलाय, नारळ घेऊन गाणं पण आलाय, बकल मिळे आलेली दिसती. आधी ना महादेवाला वळून घेऊन आणि नारळ फोडून पुन्हा जायचे केदारी महाराजच्या मंदिर. आम्ही घेतो नारळ फोडून. महादेवाला नारळ फोडा, केदारी महाराजाला नारळ फोडा जाऊ. हाकानी महाराजाकडे चला. आता हाकानी महाराजाला नारळ फोडायचं. कसं नजर दिसते होईन तवा होईन. केदारी महाराजाला नारळ फोड पावलं, हाकानी महाराजाला फोड पावलं. देवलं कुठे काही की आज माझ्या नारळ फोडच पावायला मला. कारण असे नारळ निघाले लोक म्हणजे पावसाही चांगलं असते, चांगलं तर चांगलं बुवा. जे काळ चांगला प्रत्येक देवाला आम्ही एवढे नारळ घेऊन चलत यायचं नारळ फोडायला. आता देवाची कृपा झाली, गाड्या आल्या तर आता खाली त्या देवाच्या कृपेनं मस्तपैकी गाडीवर यायचं, नारळ फोडून जायचं. होय चलत यायचं ना. पण चला आता आलो मारुतीच्या मंदिर पाशी जुन्या. मी जिथं जिथं नारळ फोड, आमचा गाणा असा गिलास घेऊन आलाय नारळातलं पाणी प्यायला. नारळ फोड की गिलासात पाणी भरायचं, गाणा नाही बघा ना, भारी लागतं का नारळातलं पाणी. उगं नव माय प्यायलाच लागतं. एवढं पाणी काढ पाणी प्यायला गाणं एवढं मोठं पाणी घेतलंय जमा करून. नारळ देवाला, पुन्हा पुढच्या देवाला नारळ फोडायला जाऊ. फोड आता आमच्या पोच्या माईला नारळ फोडायला जायचे. तेव्हा काही खालचं डेल आहे का, ते आमचं आहे. तिकडे एक ते आमचं आहे आणि आमचा देव आहे पोच्या माई, रानामधला देव आहे समजा. आणि आता देवाला नारळ फोडायचे आपण. पाणी भारी लागेल. हा, देवाला नारळ फोडण्याच्या पाण्यात पाणी तरी प्यायला भेटायला नंबर 1. हा चलो, कुठलं आता प्रसाद वाचो, नंतर जायचं गावातला मारुती मुंजा, आणखी मसोबा भरपूर राहिले, मला दाखवतोच पुढे. पुन्हा नंतर ह्याचे बैलाचे लग्न पोळ्याचे आमच्या घरासमोरच होते, मजा येईल. चला आता वरच्या देवाला तर नारळ फोडे. आता आपण आलो मारुतीच्या मंदिरात. मारुतीला नारळ फोडून घ्यायचं. आवाज आता आपल्या घराचं बांधकाम चालू म्हणून आपण मुंजे देव आपल्या छतावर ठेवलाय. आणि आता मुंजे देवाला नारळ फोडायचं आहे. कसं आहे बघा, हे छोटंसं मंदिर माझं तोपर्यंत घराचं बांधकाम कंप्लीट होतं. मुंजे देव इथे ठेवलेला आहे, त्याला मुंजे देवाला नारळ फोडून घेतो. चला लय होत आहे छट वाजायला. आता नारळ बघितलं का कसं फुटलंय. आपल्याला पाणी प्यायला झालं नारळातला. आता नंबर 1 नारळ फुटले. नंबर 1 नारळ तो फोड आहे. चला शिकूनच ना आली बैलाच्या लग्न लावायचे. वाजून जातो माझे वापर. तुमचं कोणचं आहे नाव करायचा बैल, कोणचा आहे हे का? हे आमचं नाव करायचा बैल, नाव करायचा बैल आहे. कोणच्या राजभाऊ एकच एक जोड कुठं जोडा आणायचं की तरी. गावाचे बैल जमा होते इथं, अख्ख्या गावाचे बैल जमा होते. कसले बैल आहे भाऊ तिकडे. असलं जरी बैल पाहिजे, टेन्शनच नाही. सावकारचे बैल आलेले आहेत. सावकार बघा बैल सावकारला विषय का हो, तिथून उठून आलोय. पण सावकार माझा धर्म जेव्हा का भाऊचे बैल बघा, हे आपले रिस्टार आहे बरं काय. डेंजर तिकडे पक्के शेतकरी हाड आहे. बैल घ्या राईट.
या दगडूभाऊची बैलजोडी एक. आता आम्ही जायला जुन्या महादेवाच्या मंदिरात नंबर एक बैलजोडी मार्करायाच्या मंदिरकडे जायला समजे बैल घेऊन पुन्हा असं वापस येतो. तेव्हा काही दगडबंदी आले तसेच बैल रांग बघ कुठं लागली कॅमेरा पूर्ण आता माग पण लागली. जाऊन तुम्हाला समजे बैल दाखवतो. मी स्टिक काही आणली नाही म्हणून मला आता मागून बैल येईल माझ्या वरी मागावर जाऊन तुम्हाला समजे दाखवतो कसे. हो आपल्या काळ दादा बघा इकडे बैल घेऊन थांबलाय. कसा आणलाय चला कसं आहे अख्ख्या गावाचे बैल इकडे काळ दादा थांबलाय बैल घेऊन आपले. कसं आहे याला म्हणतात पोळा. त्यांच्या घरचे सदस्य त्याचा सण आहे आज जे प्रत्येक जण आनंदाने साजरा करतोय. हा राईट हे आपले काका याद करायचे राजेभाऊची बैलजोडी समजे आणले. चला आमच्या गावात जेवढी बैल पोळ्याला मजा यायची मला नाही वाटत दुसरीकडे कुठे येत असेल. असं आता हे जुन्या मारुतीचं मंदिर आपण बघा नारळ फोड्यावर बघा तिथं समजे बैल नेतात उभा टाकतात त्यांची पूजा करतात आणि नंतर मग वापस गावात मंदिराच्या मारुतीच्या मंदिर समोर आपला तून मजा येणार आहे. ब्लॉग तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. बैल आता इथं आम्ही समजतो. महादेव चला महादेव या वा 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 असा राऊंड आणतात महादेवाला आणि बैल आणतात. कसले भारी सजवलेली. मामा काय घेऊन आला होते बैला आलाय ज्ञानुभव तुमचे बैल कुठे ज्ञानुभवचे बैल मामा बो कराड साहेब बैल लई खत्री बनवलेत ना. ऐकत नाही ती जोड गोल गोल राऊंड आणायला अशी बेजारी होती बैल हे करता नाही आवड नाही गेल्या बैल 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 घेऊन आले बैलाला आवरायला हे खाण्या पाहिजे काटायला बैल आवरायला साधी एवढा सगळी गॅंग कशाला आला रे आवरण एवढं एवढं गोरे पण तेच काढायला. सरच्या हातात द्या बरं सर ते घ्या तुम्ही तुमच्या हातात ते ऐकत नाही जरा सरच्या हातात दिलास तरी जरा आवरण दोन अरे 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 असतं जरा मानानुसार बैल लावते तर पूजा करते समजे त्यांच्यासमोर चुकीचे तर समजे बैल लाईन लागते असे बैलाच्या पायावर पाणी देऊन गंध लावून समजे बैल गिरी अक्षदा वाटायला समजायला लग्न लागणार आहे बैलाचे. लग्न लागले आता विचार श्रीकृष्ण शरयू महेंद्र तनया लग्न लागला आता आवडत नाही पहिलं
चला बैल पळा